बालमित्रांनो, कसे आहात सगळे? तुम्ही रेकॉर्ड केलेल्या गोष्टी गाणी मिळतायत बरं का आम्हाला. पण अजूनही भरपूर गोष्टींची वाट बघतोय आम्ही. पटापट करा रेकॉर्ड आणि पाठवा आम्हाला गोष्टी गाणी. छोट्यांच्या गोष्टी@gmail.com हा आहे आमचा ईमेल ID. स्पॉटिफायच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेच तो दिलेला. चला, आता आज जी गोष्ट आपण ऐकणार आहोत ना, त्या गोष्टीची फरमाईश केली आहे आपली मैत्रीण प्रिशा हिने. तिला हवी आहे तिच्या मित्रांची गोष्ट. चला तर मग ऐकूया आजची गोष्ट. गोष्टीचं नाव आहे घट्ट मैत्री. एक राधा नावाची छोटी मुलगी होती. शाळेत जायची ती. शाळेत तिचे 2 अगदी घट्ट मित्र होते, पार्थ आणि विराज. हे 3 जण एकाच शाळेत एकाच वर्गात असल्यामुळे अगदी रोज भेटायचे. त्यांना वर्गात सुद्धा एकत्र बसायचं असायचं नेहमी. पण एकत्र बसले की बडबड करायचे. म्हणून शाळेतल्या बाई त्यांना नेहमी वेगवेगळ्या बाकांवर बसवायच्या. शाळेतून घरी येताना पण एकत्रच घरी यायचं असायचं. राधाला तर रोज तिचे 2ही मित्र तिच्या घरी खेळायला हवे असायचे. सुट्टीच्या दिवशी तर राधा नेहमी आईबाबांकडे हट्ट करायची, पार्थ आणि विराजला घरी बोलवूया ना गो खेळायला. आणि इकडे पार्थ आणि विराजचं पण तेच, सारखं मुळे तिघांना एकत्रच राहायचं असायचं. एकदा काय झालं, दिवाळीच्या सुट्टीत त्यांच्याच एका मित्राची आई एक कॅम्प घेणार होती. म्हणजे त्यांचं कोकणात गावात घर होतं, त्यामुळे लहान मुलांना गावातलं जीवन कळावं, वेगवेगळे खेळ खेळता यावेत, खूप काही शिकता यावं, यासाठी ती लहान मुलांसाठी कॅम्प घेणार होती. 4 दिवस तिथेच राहायचं, आईबाबांना सोडून, आणि खूप मज्जा करायची, शिकायचं, असं सगळं असणार होतं. एकत्र 4 दिवस राहायला मिळणार, आणि ते पण आई बाबा नसताना. हे कळल्यावर राधा, पार्थ आणि विराज तिघही जाम खुश झाले. आई बाबांच्या मागेच लागले, आम्हाला कॅम्पला जायचंच आहे. आई बाबांना पण आधी वाटलं की 4 दिवस एकटे राहतील का हे? याआधी कधी राहिले नव्हते ना असे. पण हे 3 एकत्र आहेत म्हटल्यावर नक्कीच राहतील हे त्यांना कळलं. आणि मित्राचीच आई नेत असल्यामुळे ते लगेचच हो म्हणाले. वाव, मज्जा! राधा, पार्थ आणि विराजचं प्लॅनिंग सुरू झालं. तिकडे काय काय मजा करायची, काय काय खेळायचं, आणि असं बरंच काही. करता करता कॅम्पला जाण्याचा दिवस उजाडला बरं का. तिघांनीही बॅगा आधीच भरून ठेवल्या होत्या. सगळेजण रेल्वेनी कोकणात जाणार होते. म्हणजे हे 3, बाकीचीही मुलं होती आणि त्या मित्राचे आई बाबा, असे सगळेजण निघाले. राधा, पार्थ आणि विराजचा आनंद तर गगनात मावत नव्हता. राधा, पार्थ, विराज सहलीला निघाले, खूप खूप गंमत करायला निघाले. राधानी असं गाणं केलं. राधा, पार्थ, विराज आम्ही खास मित्र, सहलीला मजा करू दिवस अन रात्र. पार्थनी पण गाणं केलं. कोकणात कॅम्पसाठी चाललोय आज, धमाल करतील राधा, पार्थ, विराज. विराजनीही गाणं केलं. अशी मस्त गाण्यानी सुरुवात झाली सहलीची. मग काय, गाण्याच्या भेंड्या, दमशेराज, नावगाव फळफूल असे छान खेळ खेळणं चालू होतं रेल्वेत. मध्ये मध्ये खाऊ, चॉकलेट यावर ताव मारणं पण चालू होतं. कोकणात चाललेले असल्यामुळे बाहेरचा निसर्ग पण
इतका सुंदर होता की ते बघण्यात पण हे तिघं रमून जात होते. मावशी सुद्धा मध्ये मध्ये वेगवेगळ्या झाडांची, फुलांची, पक्ष्यांची माहिती देत होती. ती तर ह्या तिघांना इतकी आवडत होती की काही विचारू नका. आणि मध्ये मध्ये बडबड तर चालूच होती. आणि इथे बोलू नका, शांत बसा असं म्हणायलाही कुणी नव्हतं ना. त्यामुळे काय, अखंड बडबड आणि जोर जोरात हसणं खिदळणं चालू होतं. अशी सगळी धमाल करत कोकणातल्या घरी ते पोचले. इतकं छान टुमदार घर होतं. आजूबाजूला हिरवीगार शेतं, जवळूनच एक नदी वाहत होती. ते सगळं बघून तर राधा खूप खुश झाली. ए पार्थ, ए विराज, आपल्याला खूप मज्जा येणार आहे इथे. विराज म्हणाला, हो ना, मी तुम्हाला या नदीत पोहायला शिकवीन. हा हो, चालेल ना, मज्जा येईल, पार्थ म्हणाला. इतक्यात मावशीनी सगळ्यांना अंगणात बोलावलं. चला आता मऊ भात, मेथकूट, लोणचं, पापड असा नाश्ता करूया मस्त. मग वेगवेगळ्या खेळांना आणि उपक्रमांना म्हणजेच ऍक्टिव्हिटीजना सुरुवात करू काय. सगळी मुलं शेणाने सारवलेल्या जमिनीवर नाश्ता करायला बसली. पहिल्या 2 दिवसातच मुलं खूप वेगवेगळ्या गोष्टी शिकली. शेणाने जमीन सारवणे, शेतीत मदत करणे, गाईचं दूध काढणे, वेगवेगळ्या रानवनस्पती ओळखणे, फुलपाखरं, पक्षी यांची गावातली नावं आणि शास्त्रीय नावं. माहितीचा जणू खजिनाच होता समोर. रात्रीची जेवण झाल्यावर सगळेजण अंगणात आले. पार्थ तिथे अंथरलेल्या सतरंजीवर आडवा झाला आणि त्यांनी वर बघितलं तर काय, चांदण्यांचा नुसता खच पडला होता आकाशात. त्यांनी लगेच राधा आणि विराजला ते दाखवलं. मावशीला पण त्यांचं कुतूहल लक्षात आलं. मग मावशी आणि काका दोघांनी इतर मुलांना बोलवून ग्रह, तारे, नक्षत्र याविषयी माहिती दिली. मृग नक्षत्र, ध्रुव तारा ओळखायला शिकवलं. सगळ्या मुलांना हे आकाश निरीक्षण खूप खूप आवडलं. जशी झोपायची वेळ झाली ना, तशी राधाला आईबाबांची आठवण यायला लागली. पार्थ आणि विराजला पण येत होती, पण राधाला खूपच येत होती. पार्थ आणि विराजला ते कळलं. त्यांनी मावशीला जाऊन सांगितलं, ए मावशी, राधाला ना घरची आठवण येतेय. तिला तुझ्याजवळ झोपू दे का, म्हणजे कमी येईल आठवण, असं आम्हाला वाटतंय. त्यांचा तो समंजसपणा आणि मैत्री बघून मावशीला पण कौतुक वाटलं. फक्त जसे हे तिघं मजा करत होते ना, तशी त्यांची जरा भांडणं पण व्हायला लागली होती बरं का. म्हणजे उगीच छोटे छोटे रुसवे फुगवे. काय झालं, 24 तास एकत्र राहायची सवय कुठे होती यांना. फक्त शाळेत एकत्र असायचे ना. आता म्हणजे सगळं जेवण, खाण, झोप, खेळ सतत आपले एकत्रच होते. मग इतकं एकत्र राहिल्यावर थोडेसे रुसवे फुगवे होणारच ना. ते आता सुरू झालं होतं. मग दुसऱ्या दिवशी वेगवेगळे खेळ घेत होती मावशी. काही खेळ एकत्र टीमनी खेळायचे होते, तर काही एकट्याने. या खेळांमुळे एकमेकांबरोबर कसं खेळायचं आणि तसंच एकमेकांच्या विरुद्ध कसं खेळायचं, खेळताना राग, रुसणं, चिडणं, रडणं हे सगळं न करता मजा घेऊन चुरशीनी कसं खेळायचं हे शिकत होते सगळे. राधा, पार्थ आणि विराज पण हे सगळं शिकत होते बरं का. त्यांच्या नकळत राग आला तरी फार दाखवत नव्हते. विसरून परत एकमेकांशी खेळण्याचा प्रयत्न करत होते. पण आता संध्याकाळ झाली आणि नंतर काहीतरी बिनसलंच. खेळताना पार्थनी राधाची वेणी ओढली म्हणून राधा पार्थवर चिडली.
लंगडीमध्ये विराजनी पार्थला आऊट केलं म्हणून पार्थ विराजवर चिडला आणि विराजला राधानी झोपाळ्यावर बसू दिलं नाही म्हणून विराज राधावर चिडला. असे तिघेही एकमेकांवर चिडून बसले. अजिबात एकमेकांशी बोलत नव्हते. मावशी हे सगळं बघत होती. तिला त्यांच्यातली मैत्री पण माहिती होती आणि आता ही भांडणं कशामुळे होत आहेत हेही कळत होतं. ती काहीच बोलली नाही. थोड्या वेळाने सगळे नदीवर डुंबायला निघाले होते. खरं तर राधा, पार्थ आणि विराजला पण जायचं होतं, पण एकमेकांवर रागवले होते ना, मग तिकडे जाऊन तरी मजा कशी येणार म्हणून ते तिघं गेलेच नाहीत. मावशीनी पण आग्रह नाही केला. ती बाकीच्या मुलांना घेऊन गेली. इकडे पार्थ मातीत खेळत बसला, विराज पुस्तक वाचत बसला आणि राधा तिकडे बागेत फिरत होती. एकमेकांचं तोंडही बघायचं नव्हतं त्यांना. राधाला फिरता फिरता एका झाडावर एक छोटं घरटं दिसलं. त्यातून एक पिल्लू बाहेर डोकावत होतं. ते उडायचा प्रयत्न करत होतं बहुतेक. इतक्यात ते पिल्लू घरट्यातून खाली पडलं. ऐ ग! राधाला ते बघून वाईट वाटलं आणि ती घाबरली. पण आता काय करायचं? ती पळत पार्थ आणि विराजच्या इथे गेली. ए पार्थ, विराज, पटकन या तिकडे. एक छोटं पक्ष्याचं पिल्लू घरट्यातून खाली पडलंय, आत्ताच माझ्या समोर. ते ऐकल्याबरोबर पार्थ आणि विराज पळत राधा बरोबर गेले. त्यांनी ते पिल्लू बघितलं. आता काय करायचं? तिघही ठरवायला लागले. मग त्यांना आठवलं की घराबाहेर एक शिडी ठेवलीये. ते तिघ जण जाऊन ती शिडी घेऊन आले. की जड होती ती शिडी, पण तिघांनी मिळून एकत्र उचलली आणि घेऊन आले. त्यांनी ती झाडाला टेकून ठेवली. नशिबाने घरटं फार उंच नव्हतं. मग त्यांनी एक मऊ रुमाल आणला, एक ताटली आणली. रुमाल ताटलीत पसरला. त्यात त्या पिल्लाला अलगद ठेवलं. मग विराज त्या शिडीवर चढून घरटं होतं त्या फांदीपर्यंत गेला. त्याच्या पाठोपाठ पार्थ गेला. मग राधानी हळूच ताटली उचलून पार्थकडे दिली. पण त्यांना एका हाताने त्या पिल्लाला घेऊन शिडीवरून चढणं अवघड जात होतं. तिघही लहानच होते ना. इतक्यात मावशी आणि बाकीची मुलं परत येताना त्यांनी बघितलं. राधा पळत गेली आणि तिने मावशीला सगळं सांगितलं. ए मावशी, मावशी, पटकन चल. आता न झाडावरून घरट्यातून एक पिल्लू खाली पडलंय. आम्ही त्याला परत घरट्यात ठेवतोय ग, पण आम्हाला नीट जमत नाहीये. तू ये ना पटकन. मावशी लगेच तिथे आली. तिने पार्थ आणि विराजला खाली उतरायला सांगितलं आणि मग तिने शिडीवर चढून ते पिल्लू घरट्यात ठेवलं. सगळ्यांना खूप आनंद झाला. राधा, पार्थ आणि विराजनी तर एकमेकांना टाळ्याच दिल्या. मावशीनी तिघांचंही खूप कौतुक केलं आणि म्हणाली, अरे चा, पण तुम्ही तिघं तर एकमेकांशी बोलत नव्हतात ना? अरे खरंच की, हे तर विसरूनच गेलो आपण. तिघही एकमेकांकडे बघून खो खो हसायला लागले. मावशी त्यांना आणि सगळ्या इतर मुलांना म्हणाली, बघितलत का, मैत्री अशी असते. मजा, मस्ती, रुसवे, फुगवे सगळं असतं त्यात. आता हेच तिघं बघा, एकमेकांशी भांडले आणि बोलतही नव्हते. पण एकमेकांशिवाय नदीत डुंबायला मजाही येणार नाही हे त्यांना माहिती होतं, म्हणून कुणीही नदीवर खेळायला आलं नाही. पण जेव्हा मदत करायची वेळ आली तेव्हा भांडण विसरून एकत्र येऊन मदतही केली त्यांनी. शाबास! राधा, पार्थ, विराज, मला तुमच्या तिघांचंही खूप कौतुक वाटतंय. या कॅम्प मधल्या ऍक्टिव्हिटीज, खेळ यातून हेच तर खरं शिकायला मिळतंय तुम्हाला.
आणि तेही तुमच्या नकळत. काय? अरे च्या, पण आता तुमच्या तिघांचं नदीत डुंबणं तर राहिलंय बाबा. आता काय करायचं? उद्या लवकर उठून जायचं का परत नदीवर डुंबायला? हे ऐकल्यावर राधा, पार्थ आणि विराज जोरात ओरडले, हो, आणि आनंदाने टाळ्या वाजवून उड्या मारायला लागले. मजा मस्ती थोडं रुसणं, मैत्रीत असतं खूप हसणं. आनंदाची असते खात्री, तीच असते घट्ट मैत्री. काय, आवडली का गोष्ट? तुमचे पण आहेत ना असेच घट्ट मित्र, ज्यांच्या बरोबर तुम्ही भांडता सुद्धा आणि खूप मजाही करता, हो ना? मग त्यांना पण सांगा ही मैत्रीची गोष्ट ऐकायला. चालेल? चला आता भेटूया पुढच्या गोष्टीच्या वेळी. अच्छा.